महापालिका निवडणुकीची धामधूम वाढलेली असताना ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी याकडे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय। त्याचवेळी ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेमध्ये एक पेच निर्माण झालाय। हा पेच आहे एम फॅक्टरचा। एम म्हणजे मराठी आणि एम म्हणजे मुस्लिम। या दोन मुद्द्यांवर ठाकरे बंधूंची चर्चा का अडली आहे, काय आहे एम फॅक्टरमधले अडथळे, पाहूयात त्याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट। ठाकरेंची चर्चा एम फॅक्टरवर अडली। मराठी आणि मुस्लिम मतांवर चर्चा रखडली। दादर माहीम, वरळी, शिवडी आणि विक्रोळी कुणाची? मराठी आणि मुस्लिम या दोन महत्त्वाच्या एम फॅक्टर्सवर ठाकरे बंधूंच्या चर्चेचं घोडं अडलंय। मराठी बहुल मतदारसंघ दोघांनाही हवेसे, त्यामुळे इथे आम्हीच लढणार असे दोघांचेही दावे। तर मुस्लिम बहुल मतदारसंघ दोघांसाठीही थोडे रिस्क फॅक्टर असणारे आहेत। त्यामुळे मुस्लिम लोकसंख्येची गणितं मांडूनच ठाकरेंची सेना आणि मनसे असं जागा वाटप करावं लागेल। मुंबईत 227 वॉर्ड्सपैकी 72 वॉर्ड्समध्ये मराठी मतदारांचा दबदबा आहे, तर 41 वॉर्डांमध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे। त्यामुळे एम फॅक्टर असलेल्या 113 वॉर्ड्समध्ये ठाकरे बंधूंचं विशेष लक्ष असेल। मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत। दोन्ही पक्षांची वोट बँक मराठी आहे। साहजिकच मराठी बहुल मतदारसंघ दोघांनाही हवे म्हणून चर्चा अडली आहे। मनसेनं ठाकरेंच्या 4 आमदारांच्या विधानसभा मतदारसंघातल्या वॉर्डांवर दावा केला आहे। वरळी, दादर माहीम, शिवडी आणि विक्रोळी या विधानसभा क्षेत्रातल्या जागा मिळाव्यात अशी मनसेची मागणी आहे। वरळी, दादर माहीम, शिवडी आणि विक्रोळी हे मराठी बहुल मतदारसंघ आहेत, त्यामुळे ते ठाकरेंच्या शिवसेनेचे गड मानले जातात। या जागा दोघांनाही हव्या असल्यानं चर्चेची गाडी अडली आहे। उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली। मनसेकडून बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई, तर शिवसेना उबाटाकडून वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण युतीसाठी चर्चा करत आहे। मात्र या दोन्ही पक्षांकडनं मराठी बहुल वॉर्डावरती दावा सांगितला जात असल्यानं या चर्चांमधनं तोडगा निघू शकलेला नाही। शुक्रवारी अनिल परब तर शनिवारी संजय राऊत हे शिवतीर्थवर पोहोचले। मात्र या चर्चेमध्ये जर तोडगा निघू शकला नाही तर प्रत्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांशी युतीबाबत चर्चा करतील असं सांगितलं जातंय। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेमध्ये दुसरा महत्त्वाचा एम फॅक्टर म्हणजे मुस्लिम। मुंबई शहरात मुस्लिम समाजाची लोकसंख्या 22% इतकी आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे महाविकास आघाडीत होते। लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांची एक गठ्ठा मतं उद्धव ठाकरेंना मिळाली होती, तर विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला अल्पसंख्याकांची 9% मतं मिळाली। ठाकरेंच्या शिवसेनेला माहीम, गोवंडी, मानखुर्द, वांद्रे पूर्व आणि भायखळा या भागात मुस्लिमांचा पाठिंबा मिळाला। मुस्लिम भागातल्या जागा लढवून उद्धव ठाकरेंना सर्वसमावेशक प्रतिमा जपायला मदत होणार आहे। मुस्लिम बहुल वॉर्डामधल्या बहुतांश जागा या उद्धव ठाकरेंची शिवसेना लढवेल असा अंदाज आहे। तर मुंबईत भायखळा, वांद्रे पूर्व आणि वर्सोवा या मुस्लिम बहुल भागात ठाकरेंचा आमदार आहे। वर्सोव्यातून हारून खान हे ठाकरेंच्या शिवसेनेचे 25 वर्षातले पहिले मुस्लिम आमदार आहेत। भायखळा, मुंबादेवी, मानखुर्द शिवाजीनगर, अणुशक्तीनगर आणि कुर्ला चांदिवली यासह घाटकोपर पश्चिम, मालाड मालवणी या मुस्लिम बहुल मतदारसंघातली मुस्लिम मतं ही ठाकरेंना मिळाली होती। मुस्लिम बहुल भागातून मिळालेल्या मतांमुळे अरविंद सावंत, अनिल देसाई आणि संजय दिना पाटलांचा विजय सोपा झाला होता। यंदाच्या निवडणुकीतही मुस्लिम मतदार आपल्या पाठीशी राहील असा विश्वास उद्धव ठाकरेंना आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या पाठीमागे मुस्लिम समाज उभा राहिला याची बरीचशी कारणं आहेत। लोकसभा निवडणुकीआधी माहीम दर्ग्यातील मौलवींनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली।
यावेळी उद्धव ठाकरेंनी जैसे हमारी दुश्मनी मशहूर रही वैसे हमारी दोस्ती भी मशहूर रहेगी असं बोलल्याचा दावा केला जातो। दुसरं म्हणजे बाळासाहेबांच्या काळामध्ये शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती कट्टर होती, मात्र उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेना सर्वसमावेशक झाली। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्यातील खदखद उद्धव ठाकरेच बोलू शकतात अशी भावना मुस्लिम समाजाची झाली आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम मतदार ठाकरेंच्या पाठीशी राहिला होता, मात्र मनसेला मुस्लिम बहुल भागात मतं मिळतील का याबाबत काही मर्यादा आहेत। काही वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी मशिदींवरच्या भोंग्यांचा मुद्दा आक्रमकपणे हाती घेतला होता। मशिदीवर भोंगे लागतील तिथं हनुमान चालिसा पठण करण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले होते। माहीम किनाऱ्यावरच्या अनधिकृत मजारीचा मुद्दाही राज ठाकरेंनी हाती घेतला होता। राज ठाकरेंनी काही वर्षांपूर्वी त्यांचा लूकही भगवी शाल पांघरलेला केला। महाआरतीला सुद्धा त्यांनी उपस्थिती लावली होती। राज ठाकरेंना हिंदू जननायक असं म्हणत मनसेनं ठिकठिकाणी बॅनर्स लावले आहेत। उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं अशी टीका जोरात असताना राज ठाकरेंनी मात्र आक्रमक हिंदुत्वाचा पवित्रा घेतला होता। हे सगळं लक्षात घेता मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये मनसेचे उमेदवार लढणं हे ठाकरे बंधूंसाठी धोक्याचं ठरू शकतं। सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना जवळपास 150 जागांवर लढेल, तर मनसे 60 ते 70 जागांवर लढेल असं सांगितलं जातंय। एकदा का ठाकरे बंधूंचं हे एम फॅक्टरचं गणित सुटलं की जागा वाटप पक्क आणि युतीची घोषणा होण्याचा मार्गही मोकळा होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।